पास्ता करायचा आहे, त्यासाठी मी एवढा पास्ता घेतला आहे. पाणी गरम करायला ठेवलं आहे पास्ता उकळून घ्यायला. त्यात थोडंसं मीठ टाकूया आणि थोडंसं तेल टाकायचं. पास्ता उकळवून घेऊया. चांगलं उकळवून घ्यायचं बघा. चांगला पास्ता चांगला उकळवून घ्यायचा. तोपर्यंत आपण भाज्या कट करूया. पास्ता पण चांगला शिजत आला आहे, त्यासाठी मी भाज्या पण कट करून घेतल्यात. बघा पास्ता चांगला शिजला आहे, त्याला चाळणीत काढून घेऊया. बघा पास्ता चांगला शिजला आहे बघा, मस्त शिजला आहे एकदम मऊ. त्यासाठी मी भाज्या घेतल्यात. कांदा, टोमॅटो, कोबी, गाजर, शिमला मिरची. हा मी पास्ता मसाला घेतला आहे स्मिथ अँड जोनचा. तर कढई तापली, आपण करूया. बघा तेल पण तापलं आहे. आता आपण भाज्या टाकून घेऊया तेलात. बघा भाज्या आता चांगल्या परतून घ्यायच्या. भाज्या चांगल्या परतत आल्यात. थोडंसं आता त्यात मीठ टाकूया. थोडंसं मीठ टाकून घेऊया. पास्ता उकळताना पण मीठ टाकलेलं. भाज्या चांगल्या मीठ टाकून परतून घ्यायच्या. बघा गाजर मऊ झालं का बघूया. हे बघा गाजर मऊ झालं आहे. थोडंसं गाजर कडक असतं ना. हे बघा त्यात हा मसाला टाकूया, पास्ता मसाला. चांगलं परतून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया. थोडंसं मसाला चांगला त्यात शिजल. आता पास्ता टाकून घेऊया. पास्ता टाकून घेऊया आता. मस्तपैकी त्याला चांगलं परतून घेऊया. चांगलं परतून घ्यायचं. बघा झाला पास्ता. या नाश्ता कराय पास्ता खायला. या नाश्ता करायला पास्ता आणि काळा चहा.